मुंबईतील आतापर्यंतच्या कलांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांचाच डंका पाहायला मिळतोय। आतापर्यंत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांनी तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकरांनी आघाडी टिकवून ठेवली आहे, तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना मागे टाकत संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातून मोठी अपडेट समोर आली आहे। ठाण्यात ठाकरेंचे राजन विचारे विरुद्ध शिंदेचे नरेश म्हस्के यांच्यात लढत झाली होती। नरेश म्हस्के यांनी 613 मतांनी आघाडी घेतली। राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे। पाहुयात आतापर्यंत कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर। जळगाव लोकसभा करण पवार महाविकास आघाडी 14,477 मत, भाजपच्या स्मिता वाघ 29,702 मतांनी आघाडीवर, ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के आघाडीवर, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे दुसऱ्या फेरी अखेर 9,000 मतांनी आघाडीवर, नंदुरबार मध्ये पहिल्या फेरीत काँग्रेस गोवाल पाडवी 18,500 मतांनी आघाडीवर, नाशिक मधून पहिल्या फेरी अखेर ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे आघाडीवर, सांगलीमध्ये पहिल्या फेरीत अंदाजे 7,000 मतांनी विशाल पाटील आघाडीवर, माढा धैर्यशील मोहिते पाटील 5,068 मतांनी आघाडीवर, अकोल्यात काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील 2,500 मतांनी आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर, बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर 4,963 मतांनी आघाडीवर, काँग्रेस उमेदवार मृणाल हेबाळकर पिछाडीवर।